शिक्षक संघटनांनी राज्यव्यापी संपाचा इशारा दिलाय। त्यामुळे 5 डिसेंबरला नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून जिल्ह्यातील 5000 शिक्षक नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत। जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चाची हाक दिली आहे। राज्यातील 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये अशी मुख्य मागणी शिक्षकांची आहे। यासह इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। त्यामुळे 5 डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून शिक्षकांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षक संघटनेचे नेते मधुकर उन्हाळे यांनी केले आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। टीईटी परीक्षेच्या सक्तीविरोधात राज्यभरातील शिक्षकांनी 5 डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलनाची हाक दिलेली आहे। त्याच धर्तीवर नांदेड जिल्ह्यात देखील 5 डिसेंबरला शाळा बंद करून जवळपास 3 ते 4000 शिक्षक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष मधुकर उन्हाळे आहेत। सर, काय सांगणार? 5 डिसेंबरला जे आहेत ते राज्यभरामध्ये शिक्षक संघटनांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे। नांदेडमध्ये काय परिस्थिती राहणार आहे आणि त्या दिवशी या आंदोलनामध्ये किती शिक्षक संघटना आणि किती शिक्षक सहभागी होणार आहेत? या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी जो टीईटीच्या संदर्भात निकाल दिलेला आहे, पूर्वलक्षी प्रभावाने सर्व शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केलेलं आहे। म्हणून भारतामध्ये जवळपास 20 लाख शिक्षक बांधवांच्या सेवा संकटात आलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख शिक्षकांच्या सेवा धोक्यात आलेल्या आहेत। म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक, माध्यमिक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 5 डिसेंबर 2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। या व इतर ज्या मागण्या आहेत, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षण सेवक योजना रद्द करावी, 10-20-30 आश्वासित प्रगती जी योजना लागू करावी, त्यानंतर जे वस्ती शाळा शिक्षक आहेत त्यांची नेमणूक दिनांक ही त्यांच्या सेवेसाठी ग्राह्य धरण्यात यावी, अशा प्रकारच्या 13 या मागण्यासाठी हा मोर्चा आहे। जवळपास महाराष्ट्रातील सर्वच संघटना या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। या समन्वय समितीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास माध्यमिक, प्राथमिक, ज्या जिल्हा परिषद खाजगी संस्था आहेत, या सर्व या समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। जवळपास 4 ते 5000 शिक्षक बंधू भगिनी या मोर्चामध्ये सहभागी होतील। जवळपास शाळा मी नांदेड जिल्ह्यातील, राज्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींना आवाहन करतो, आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि हा मोर्चा आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी यशस्वी करावा असं या ठिकाणी आवाहन करतो। थांबतो। धन्यवाद। सक्तीविरोधामध्ये राज्यभरातील शिक्षक आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी 5 डिसेंबर रोजी शाळा बंद करून मूक मोर्चा काढण्याचा इशारा दिलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातले ज्या सर्व शाळा आहेत त्या बंद ठेवून सर्व शिक्षक या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती शिक्षक संघटनेचे नेते मधुकर उन्हाळे यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन धीरज सोबत मी पवन जगदंबार, देशोन्नती, नांदेड।